आता आपण आहोत शुभच्या डिजिटल टीम सोबत, सो त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची वर्क प्रोसेस कशी चालते. सर, आपण डिजिटल मार्केटिंग आपल्या जाहिरात क्षेत्रात किती महत्वाची आहे? आजच्या काळामध्ये आपले बिझनेस जेवढे बिझनेस आहेत तेवढे सगळे ऑनलाईन होत चाललेले आहेत आणि दिवसेंदिवस फेसबुक, इंस्टाग्राम आणि गुगल यावरती युजर्स जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असतात. तो तुम्हाला तुमच्या बिझनेसला ऑनलाईन घेऊन जाणं हे खूप महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही सोशल मीडियावरती तुमची ऍडव्हर्टायझिंग करा आणि दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत चालली आहे. सो दिखेगा तर दिखेगा. प्रोडक्ट किंवा सर्व्हिस चांगली असून चालायची तर तुम्हाला प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं सोशल मीडिया मार्केटिंग ही खूप प्रभावी माध्यम आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवू शकता. मॅम, मला तुम्हाला विचारायला आवडेल, सध्या सोशल मीडियामध्ये कोणते ट्रेंड चालू आहेत? सध्या तर शॉर्ट व्हिडिओज, AI टूल्स आणि जे आपण जेवढं जास्त ओरिजिनल कंटेंट लोकांना शोकेस करतो ना ते जास्त व्हायरल होतं. मॅम, क्रिएटिव्ह वेबसाईट बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात? युजर फ्रेंडली, रिस्पॉन्सिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह डिझायनिंग, स्मूथ नॅव्हिगेशन, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. AI मुळे डिजिटल मार्केटिंग मध्ये काय काय बदल झाले? AI हे आजच्या काळात खूप पॉवरफुल आहे. लाईक जे ऑडियन्स टार्गेटिंग असो, डिझाईन असो, कन्सेप्ट असो, सगळ्या गोष्टींमध्ये एआयचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे, खूप महत्त्वाचा आहे. पण AI हे ह्युमनला कधी मागे टाकू शकत नाही. ह्युमन क्रिएटिव्हिटी ही शेवटी खूप इम्पॉर्टंट असते. एआयला पण एक ह्युमन प्रॉम्प्ट देऊ शकतो, पण ह्युमन ही क्रिएटिव्हिटी ही स्वतः म्हणजे आपण ह्युमनला कोणी प्रॉम्प्ट नाही देऊ शकत. राईट. ती क्रिएटिव्हिटी इज समथिंग टॉप नॉच.